झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घालवेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. मी काही त्या भाबड्या बाईला असं सांगून तिचं मन मोडणार नाहीये. तू जाऊन सांग, जाऊन सांग त्यांना की सून म्हणून जरी तुम्ही मला न्यायला आलेले असलात तरी सुद्धा मी काही तुमच्याबरोबर येणार नाही, कारण तुमच्या मुलाबरोबर ठरलेलं लग्न मी काल मोडलेलं आहे. जा आता, अपमान कर त्यांचा. जा. पप्पा तुम्ही बरोबर वागत नाही आता. हां वरती बेडरूम्स आहेत का? वर माझी बेडरूम आहे. वर आहे, दाखवते आले. पण मी साडी नेसणार नाही. इकडेच आहे दूध. मिळालं मला दूध. चहा साखर तिकडे आहे ते माहिती आहे मला. या ना वर या. चहा बनवतो या तुम्ही. हो या या हो इकडे वर या. ही छान आहे ग ही. अजून दाखवते. अरे वा, ही पण मस्त आहे. अगदी छान छान साड्या दिसत आहेत तुझ्याकडे. आईच्या आहेत ना? अर्थात माझ्या मामाचा चॉईस खूप छान होता आणि दिसायची पण खूप गोड. माझ्याकडे बघून वाटणार नाही तुम्हाला. ए असं काय म्हणतेस? किती सुंदर दिसतेस तू आणि स्मार्ट सुद्धा. तुला एक सांगू का, तू नेहमी ते जे कपडे घालतेस ना ती स्टाईल मला फार आवडते. हो हो अगं, नाहीतर हल्लीच्या काही मुली काही बाई अंगावर चढवत असतात पण ते सांभाळता येत नाही ना त्यांना. बावळट दिसतात नुसत्या. मी ना एक ठरवलंय. सांगू नको हं कुणाला. मी नाही. मी काय ठरवलंय, तुमचं लग्न झालं आणि तू आलीस ना घरात की मी जाणार लांब टूरवर कुठेतरी फिरायला. असं ठरलंय का तुमचं? अगं ते तर बरीच वर्ष ठरलंय. मी आता काय ठरवलंय की फिरायला जाईन ना मी तेव्हा तुझ्यासारखे कपडे घालणार आहे मी. मोकळे ढाकळे. छान दिसतील तुम्हाला. मिळतील ना ग माझ्या मापाचे. हो कुणी काही म्हणू. बरं अगं चल चल, मी काय म्हणते, काळी आहे का ग एखादी साडी? हो आहे ना. हा म्हणजे संक्रांतीला म्हणून. माझीच आहे. अगं किती सुंदर आहे ही. हीच नेस तू. आणि ब्लाउज कसा आहे याच्यावरचा? दाखवते. असा शिवला याच्यावर. हे काढून ठेवलंस का तू? हो नाही म्हणजे मी आंघोळीला गेले होते ना
तेव्हा म्हटलं की त्याच्यावर पाणी पडलं तर उगाच म्हणून घालायचं राहिलं नंतर. ठीक आहे बरे बघ आता पटकन तयार हो, उशीर नको व्हायला, म्हणजे सगळ्या जणी भेटतील तिथे आपल्याला. आणि आपण एक काम करूया, हळदी कुंकू झालं ना की आपल्या घरी जाऊया. घनाई तोपर्यंत आलाच असेल, तुला असं साडी बिडीत बघून गंमतच वाटेल त्याला. मी निघाले तेव्हा घरात नव्हता ना तो. अगं हा मुलगा म्हणजे आज सुट्टीचा दिवस आहे तरी सुद्धा सकाळीच कॉम्प्युटर काकोटीला मारून गेला कुठेतरी कामाला. आता तू जरा त्याला वटणीवर आणायचं आहेस, ये पटकन तयार हो. हा आई काय ग? मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. बोल की मग. नाही म्हणजे पप्पा बोललेत तुमच्याशी, पण काय होतं ना की ते सगळं अर्धवट बोलतात, म्हणजे महत्वाच्या गोष्टी सांगत नाहीत. त्यामुळे मग मला असं खूप ऑकवर्ड. काय झालं? नाही म्हणजे मला तुम्हाला असं सांगायचंय की तुम्ही रागवू नका तुम्ही, पण अगं बोल की. आमचा घना काही बोलला का तुला उलट सुलट? नाही तसं काही नाहीये, पण राधा अगं सांग पटकन. मला तुम्हाला असं सांगायचंय की मला हे सगळं नाही जमणार, कारण मला साडी नाही नेसता येत. नाही म्हणजे मला माहितीये की पप्पा जरा मगाशी बोलले, ते वाढवून बोलतात, पण कसं होतं ना की मला खरंच साडी नाही नेसता येत. मला नाही जमणार हे सगळं असं. काय झालं, तुम्ही का हसताय? अगं एवढं काय त्यात, घाबरवलंस ग बाई मला. अगं साडीचं कसलं टेन्शन घेतेस, मी नेसवते ना तुला. नाही नको, कशाला, मी दुसरं काहीतरी घालते ना, ड्रेसेस पण आहेत माझ्याकडे, तुम्हाला कशाला त्रास? अगं त्रास कसला त्यात, वेडीच आहेस तू. साडी नेसायला मुलीला आई नाही शिकवणार तर कोण शिकवणार? चल दाखवते मी. वेडा बाई. तुझी भूमिका बजावताना फार थकून गेलोय मी. बरं तुझी राधाही तशीच थेट माझ्यावर गेलेली, हट्टी कमालीची. आठवतंय तू मला म्हणायचीस, वेळ आल्याशिवाय माझा स्वभाव काही बदलणार नाही. माझा स्वभाव तसा बदलला नाही म्हणून तू मग वेळ आणलीस माझ्यावर आणि सोडून गेलीस मला कायमची. थकलोय मी, फार थकलोय. तुझी पोर राधा उठसूट ठरलेलं लग्न मोडायला निघाली आहे. लग्नाच्या गाठी अशा तुटतात ग. तू मला सोडून गेलीस म्हणून काय तुझं माझं नातं संपलं? पण कोण समजावणार कोण तिला? तुला सांगतो ग, तुझ्यासारखी थोडी तरी आपली राधा असायला हवी होती, थोडी तरी. पप्पा महेशराव, कशी दिसते आमची सून? पप्पा एक मिनिट.
निघूया. हो. लबाड आहेस तू, खिल्ली उडवतेस माझी. तुला माहित होतं साडी नेसणार आहे तिथे, नाही का? मी इथे शिव्या घालतोय राधाला आणि तू माझी गंमत बघतेस. म्हणजे नीट बघितलंस तिच्याकडे? थेट थेट तुझ्यासारखी दिसत होती. काही म्हण ग, मी कितीही तिला बोलत असलो, शिव्या घालत असलो तरी गुणाची आहे आपली पोर. राधा, अरे फोनवर तुझा आवाज ऐकला आणि हाफ डे टाकून आलोय. काय झालंय? काय डोकं फिरलंय माझं. का? ते खूप वेळ त्या आकाश पाळण्यात बसल्यावर कसं कसं गरगरायला लागतं ना दिना काका, तसं तसं गरगरतंय डोकं माझं. अरे प्रस्तावना करू नको. तू अजून वेळ घेतलास ना तर मला अटॅक येईल रे. राधानी लग्न मोडलं. काय? त्या दिवशी ती आपल्या घरी आली होती. तिने घरी एवढी सगळी माणसं बघितली आणि ती बिथरली. आणि काल तिने लग्न मोडलं. असं होतं माणसाच्या आयुष्यात. एवढे वेगवेगळे कठीण प्रसंग येतात की एक मिनिट. आय एम ऑल राईट, आय कॅन हँडल दिस. मग प्रश्न तो नाही. प्रश्न हा आहे की आता हे मी आईला आणि माई आजीला कसं सांगू? बायकांना कधीच काहीच समजत नाही. अरे अरे दिल की आवाज उन तक पहुंचती नहीं है यारो. हाँ, तो कितना चीखो चिल्लाओ उन तक पहुंचता ही नहीं है. अरे यार, माझं जिच्यावर लग्न होतं तिचं प्रेम ठरलंय यार. प्रेम होतं तिचं लग्न ठरलंय यार. हो हो हो, तुमचं दुःख दिसतंय आम्हाला. म्हणजे तुमचं दुःख इतकं व्यक्त होतंय की ते ओसंडून वाहतंय तुमच्या शर्टावर. तो ओला झालाय. हो हो. अरे पण तुमचा शर्ट कोरडाच आहे यार. दुःखाचा लवलेशही नाहीये. पण मी मात्र गम के नशे में डूबा, ओला चिंब. ए बाबा, हे बघ हे माझं पण लग्न मोडलंय आत्ताच. आय ऍक्च्युली म्हणजे मी आणि राधा एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. हे बघ माझं पण लग्न मोडलंय आत्ताच. असंही माझं डोकं फिरलंय. नको ना त्रास देऊ, जा बाबा चल. अरे तुझं लग्न मोडलंय? अरे यार, अरे सॉरी. बर मी तुम्हाला दुःख नाहीये असं म्हणाल. सॉरी. चलो एकत्र गम के नशे में उनको भूल जाते हैं. चलो. हे बघा मी नको. तेच सांगतोय मी त्याला. मी गम का नशा नाही करत. नाही करत. मी पण नाही. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का.
घना, आजचा माझा दिवस खूप छान गेला. हळदी कुंकवाचा कार्यक्रम इतका मस्त झाला म्हणून सांगू. अरे मला ही भेटली होती तिकडे, तुझ्या वर्गातली रे, पाळंदे, वैदेही पाळंदे. गरोदर आहे ती आता. अरे बघता बघता 3 वर्ष झाली तिच्या लग्नाला. काय दिवस जातात पटापट. तिची आई काय पण अगदी सारखं लेकीचं कौतुक चाललं होतं. मी म्हटलं का ना, आता आमच्या घनाचंही लग्न ठरलंय. आई, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. अरे बोल की मग. आई काय आहे की अरे त्या सान्यांच्या रोहननी म्हणे नवीन फ्लॅट बुक केला, कळलं का तुला? अरे ते 2 जण वेगळं राहायचं म्हणतायत, तो आणि त्याची बायको. पण मला एक कळत नाही, एवढे आता भाव झालेत घरांचे, कसं काय परवडतं रे यांना? 2 चांगले अगदी रगड कमवतात वाटतं नवरा बायको. तुला सांगते रे घना, हल्ली ना हे वेगळं राहण्याची टूमच निघालेली आहे. तरी बरं आहे रे, आपली राधा तशी नाही येते. खरंच मला ना इतकं बरं वाटतं म्हणून सांगू. ऐक ना. अरे हो, नाही तो दुसरी एखादी असती ना तर आपलं एवढं मोठं कुटुंब बघून बावरूनच गेली असती. अगं बाई, चमचा पण आहे वाटतं. ते राहू दे ना, चमचे वगैरे राहू दे. इकडे तू ऐक, मला अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी याच विषयावर. अरे मग बोल ना. नुसतंच बोलायचे म्हणतोस, बोलत तर काही नाहीस. आई, मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करतोय की कसं आहे की मला कळलं रे, आपली राधा तशी नाहीये. हेच सांगायचंय ना तुला? नाही, एक मिनिट तू जरा शांत राहशील का? शांत राहा, तू शांत राहा. आणि तुझ्या मनाला कितीही त्रास झाला तरी आता मी काय सांगतोय ते ऐक. हे बघ, मला माहिती आहे की घरात सध्या आनंदाचं वातावरण वगैरे आहे, पण आई ऍक्च्युली म्हणजे मी आणि राधा झिंग चिक्का झिंगा, सुख घाली माझ्या दारी पिंगा. अरे घना, हा सांग ना तिला चहा कसा झालाय ते. हो, एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. चिंग 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 चिंगा, सुख घाली माझ्या दारी पिंगा. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. रानोरानी भटकतो शोधत मी तेच फूल. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. चहा. गंधतीचा जीवाची ही घालणी. अगं त्याला दे आधी. तुम्ही घ्या ना. बर. झिंग 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 झिंगा, सुख घाली माझ्या दारी पिंगा. चहा घे ना. घना, अरे चहा घे ना. केव्हाची धरून उभी आहे ती. हा. आता तर सारखं तुझंच नाव घेत होता. हो ना रे. काय ग राधा, चहा साखरेचं सगळं व्यवस्थित सापडलं ना तुला? हो. आतापासून बघून ठेव हो स्वयंपाकघरात कुठे कुठे काय काय ते. हो. म्हणजे नंतर तुझ्या सोयीनी सगळ्या गोष्टी ठेवल्यास तरी चालतील.
छान झालाय चहा. अरे घना, हा सांग ना तिला चहा कसा झालाय ते. हो. मस्त. थँक्यू. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.